दोन संघांमध्ये सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी आलाय. दोन्ही संघांचा 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या दिवसामध्ये नक्कीच 10 संघ मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर दोन्ही स्कोरर सुद्धा मात्र नक्कीच स्कोरच्या भूमिकेमध्ये जॉईन झालेत. आदर्श फणसपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, कारण कालच्या दिवसामध्ये चेस मात्र धावा झाल्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला हितेश आणि तन्मय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र लेग स्टिक मिस करून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. अवंत चेंडूच्या स्वरूपात चेंडूची सांगता झालाय. पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतोय. सौरभ बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी दाखल झालाय. आजच्या दिवसातील पहिला चेंडू मात्र नक्कीच अवंतच्या रूपामध्ये फेकला गेलाय. 10:47 आजच्या दिवसातील पहिला चेंडू मात्र फेकला गेला. ऑन साइडला फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह मात्र या ठिकाणी पेश केला. मिड विकेटला चेंडू मात्र निघून जातोय डीप मध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र नक्कीच सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या 5 षटकांमध्ये नक्कीच एक मोठी धावसंख्या इथून उभी करावी लागणार आहे, कारण या सकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवसाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात धावा मात्र चेस झाल्या होत्या. ऑन साइडला फटका तर नक्कीच चांगला. मिड विकेटला शतक मात्र नक्कीच दूरवरती पाहायला मिळतोय. त्याला चेंडू मात्र नक्कीच बीट करेल का, तर नक्कीच चेंडू फील्ड केला गेलाय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 5 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळते. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते मात्र जोडले गेले त्यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. माऊली चषक 2024 आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा पहिला दिवस मात्र पाहायला मिळाला आणि कालच्या दिवसामधून एनसीसी नारंगी बस संघ मात्र पुढे येताना पाहायला मिळाला. इथे मात्र समोर लॉफ्ट केला. मिड ऑफला बीट करत चेंडू मात्र निघून जातोय. स्ट्रेट मात्र नक्कीच निघून गेला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा रोखू शकत नाहीयेत. फटका नक्कीच चांगला होता, परंतु प्रॉपरली टायमिंग मात्र नक्कीच या ठिकाणी चालू नव्हतं. 2 धावा मात्र पळून काढल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 7 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू फटका मात्र नक्कीच मिड विकेटला. शतक मात्र पुढे येतोय आणि कुठलीही चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल. फर्स्ट विकेट डाऊन नाव. फलंदाज गॉन. सात या धावसंख्येवरती पहिला धक्का मात्र या ठिकाणी लागलाय. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, ती म्हणजे सौरभची, कारण लोअर फुल टॉस दिला. गती मात्र नक्कीच कमी केली होती आणि बॅटवरती नक्कीच व्यवस्थित आला नव्हता, कारण नक्कीच थोडंसं डिफिकल्ट झालं मोठा फटका मारण्यासाठी. जो मिड विकेटला शतक होता त्याने कुठलीही चुकी केली नव्हती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. माऊली चषक 2024 चा हा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदतीने आलाय. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. डीबीएन लाईव्हच्या मदतीने ही स्पर्धा मात्र नक्कीच थेट प्रक्षेपित केली जाते युट्यूबला. हुकचा फटका स्क्वेअर लेगला शतक नाहीये. सरळ चेंडू मात्र निघून जाईल इनटू दी गॅप मध्ये. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. काय 12 धावा फलकावरती 3 षटकार येत आहेत, तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आणि केतन पाटीलने जर कॅच पकडला तर त्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज मात्र आलाय. क्षमस्व 100 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 12 रन्स कुरकोडती लागले गेल्यात. 2 विकेट मात्र नक्कीच कुठेतरी गमावल्यात, ते म्हणजे त्या ठिकाणी ऐकुर्ले काशीद संघाने.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राकेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती मानस आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या षटकामध्ये कुठेतरी संधी मिळालेली नव्हती या ठिकाणी तन्मयला, कारण नॉन स्ट्राईक वरती राहून त्याने नक्कीच जे काही घडत होतं ते पाहिले. आता मात्र सेकंड ओव्हर मध्ये त्याला इथून बॅटिंग करायची आहे. कुर्लाई कशीत संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती मानस आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून दूर खेळवला. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क या ठिकाणी झालेला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकंदरीत निर्धावच्या स्वरूपात चेंडूची संगत झालाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, नो डाऊट पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु 2 विकेट सुद्धा घेतले. हे कुठेतरी विसरून चालणार नाहीये. इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. विकेट टेकरची भूमिका मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र फ्रंट फुटला येऊन मात्र फटका सजवला गेला. चेंडू मात्र मिड विकेटला, कुठलीही चुकी होणार नाहीये. गुड कॅच फलंदाज, बॅक टू द पॅव्हिलियन, सॉफ्ट डिसमिसल, थर्ड विकेट डाऊन नाव. खेळ हा आपणच जिंकून जाऊ, अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ, इथं आपलीच पावनी आपलाच जो. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन मोर. तिसरा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय, तो म्हणजेच टीम कुर्लाई कशीत संघाला कुठेतरी नक्कीच बॅकफुटला गेलाय पहिल्या काही षटकांमध्ये. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये नारायण आपल्याला पाहायला मिळतात नेट नंबर 5 वरती. 2 चेंडू फेकून झालेत षटकामधील. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मानाची आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे सौरभने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच मानस आपल्याला पाहायला मिळतोय. मानसचा एक वेगळा मानस मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय. मागच्या चेंडूचा जर उल्लेख करायचा झाला तर फुलटॉस चेंडू दिला, कुठेतरी नक्कीच फलंदाजाला भाग पडलं मोठा फटका मारण्यासाठी, परंतु ते प्रॉपरली टायमिंग होतं ते कुठेतरी नक्कीच झालं नव्हतं. ऑफ साईडला चॉप शॉट नक्कीच पाहायला मिळतो. चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. फटका तर नक्कीच चांगला आहे, परंतु शतशक मात्र इथे नक्कीच बीट करेल का तर पाहायचं आहे. 3 धाव मात्र इथून पळून काढायचं होत आहे. 3 धावेचे संघ जाऊन पोचते फलकावरती. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतला गेलाय. बाउंड्रीसाठी मात्र रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. आमची डीबीएन लाईव्हची टीम मात्र नक्कीच जॉईन होईल. प्रवीण पाटील आम्हाला नक्कीच दर्शवतील. डीबीएन लाईव्हची टीम आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅनच्या भूमिकामध्ये रोहित चौधरी, दुसऱ्या बाजूला हर्षल मांगेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रवीण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चौकार आहे की नक्कीच चौकार वाचवला गेलाय, नक्कीच आपल्याला थोडं सुलभ समजेल. सेफ आहे मात्र चेंडू या ठिकाणी बाउंड्री नसेल. 3 धावा मात्र इथून इन्व्हॉल्व केल्या जातील. 15 धावा फलकावरती लागले गेले. 3 चेंडूंचा खेळ झाला. चांगले एफर्ट्स मात्र लावले गेले होते बाउंड्री लाईन वरती. ऑफसाईडला मात्र चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सॉफ्ट हँडने खेळला होता. चेंडू मात्र निघून जातोय कव्हर मध्ये. तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी पूर्ण केले गेले. सिंगलच्या सहाय्याने धावसंघ जाऊन पोहोचले फलकावरती 16 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग अटॅक मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी नक्कीच करतोय. ज्या प्रकारे मात्र प्रभावित केलंय. या षटकामध्ये 1 विकेट येताना पाहायला मिळालाय. त्याचबरोबर नक्कीच कमी प्रमाणात धावा सुद्धा खर्च केल्यात मानसने. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा दाखल होईल गोलंदाजी मार्क वरती. अपसाईडला खेळला गेलाय. लॉंग ऑफला मात्र शतशक नक्कीच आहे. अमय पुढे सरसावेल. तत्पूर्वी 1 धाव
मात्र पूर्ण केले गेले. 17 धावा फलकावरती लागले गेलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या सेकंड ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळेल. मावळी चषक आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही वसलेली मात्र नक्कीच स्पर्धा ऑफसाईडला केला गेला आहे. शतषक नक्कीच आहे. चांगले प्रयत्न नक्कीच केले होते, परंतु प्रयत्नांना या ठिकाणी आले अपयश. एक धाव मात्र पूर्ण केले गेले. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 रन स्कोरवरती लागले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. या एक छोटासा ब्रेक घेऊ जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजेला येऊन बघा की वैतरणामध्ये माऊलीच्या शकताला पडा प्रेमाचा मुचा. येऊन बघा की वैतरणामध्ये माऊलीच्या शकताला पडा प्रेमाचा मुचा. येऊन बघा की वैतरणामध्ये माऊलीच्या शकताला पडा प्रेमाचा मुचा. येऊन बघा की वैतरणामध्ये. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 18 रन स्कोरवरती लागले गेलेत. गोलंदाजी मार्कवरती अमीर मात्र दाखल झालाय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. या थर्ड ओव्हर मध्ये त्याला इन्व्हाइट केलंय बॉलिंग ट्रॅकवरती. 3 विकेट आतापर्यंत गमावले, ते म्हणजेच कशित संघाने. टॉस जिंकल्यानंतर शतषण करण्याचा निर्णय मात्र या ठिकाणी घेतला गेला आणि तो निर्णय आतापर्यंत नक्कीच यशस्वी ठरलाय मात्र मागच्या 2 षटकांमध्ये. कारण ज्या प्रकारे गोलंदाजी मात्र राहिले आदर्श फणसपाडा संघाची खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतोय. थोडीशी दुखापत मात्र नक्कीच होते, कारण चांगला वेग या चेंडूवरती होता. कुठली धाव मात्र या चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निदाच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झाली. कार्तिक दादा पाटील, त्याचबरोबर सुरेश दादा पाटील आणि त्याचबरोबर मयूर दादा पाटील यांच्यामध्ये एक कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. प्रत्येक सलग 3 षटकांसाठी नक्कीच 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट एड किट मात्र घेऊन जायचंय मैदानामध्ये आणि 3 चौकार जर आले तर 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते. आणि केतन पाटील यांनी जर झेल पकडला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळाला. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती मात्र दाखल होईल अमीर आपल्याला पाहायला मिळतोय. या थर्ड ओव्हर मध्ये त्याला इन्व्हाइट केलं बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साईडला फटका मात्र नक्कीच या ठिकाणी फसला गेलाय आणि लॉंगोर मध्ये वाईटिश लॉंगोर मध्ये कुठली चुकी होणार नाहीये. गुड कॅच. अजून एक विकेटचं पतंग. चौथा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय कुर्लाई काशीद संघाला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन नाव. विषय आहे चर्चेला ग्रुप आहे रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना. दोन चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मात्र प्रगती पथावरती पाहायला मिळते. चौथा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय कुर्लाई कशिद संघाला. थोडस मात्र नक्कीच कुठेतरी स्ट्रगल करतोय. पहिल्या सत्रामध्ये या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केले. अमीर ऑन साईडला मात्र खेळला गेलाय. लॉंगॉनला मात्र प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. लॉंगॉनचा शतषक पुढील तत्पूर्वी 1 धाव मात्र नक्कीच सुखरूपरित्या पूर्ण केले गेले. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 19. 3 चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 5 षटकांमध्ये नक्कीच एक मोठी धावसंख्या इथून उभारावी लागणार आहे. गेअर चेंज करावे लागणार आहेत. मोठे फटके मात्र सातत्याने खेळावे लागणार आहेत. अमीर ओव्हर द विकेटने
अप्रतिम सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू पाहायला मिळाला. हलकासा कट होताना पाहायला मिळाला आणि यष्टनच्या मागे यष्टरक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. 4 चेंडूंचा खेळ झाला. मागच्या 4 चेंडूंमागे आतापर्यंत फक्त 1 धाव आणि 1 विकेट मात्र घेतली गेले. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू असतील. अमीर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील नक्कीच झाली होती पण तो पंचांनी दर्शवला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. इथे मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पूर्वी 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 21 रन्स स्कोरकडे टाकले गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेला 5 चेंडूंचा खेळ झाला. आजच्या दिवसामधील वैतरणा विभागातील 10 संघ मात्र सहभागी झाल्यात आणि त्या 10 संघांचा प्रवास मात्र कशा प्रकारे असेल मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्या 10 संघांपैकी सध्या 2 संघ मात्र नक्कीच आपल्या अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये लढतायत. ऑफसाईडला ड्राईव्ह केला गेला मात्र कव्हरला बीट करून सरळ चेंडू मात्र फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती आलाय मात्र संघर्षाचा चौकार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. अमेरिका लँडिंग ग्रुपचं थीम सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्फत सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. 2 विकेट त्याने मिळवले होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि 4थ्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलं बॉलिंग ट्रॅकवरती. खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील नक्कीच झाली होती पण पंचांवरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव या ठिकाणी झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेताच्या स्वरूपामध्ये चेंडूची संख्या झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 25 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक मात्र या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळते. अजून इथूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये नक्कीच इथून मॅक्सिमम टोटल मात्र नक्कीच उभी करावी लागणार आहे. अप्रतिम लेग कटर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस करण्यास मात्र या ठिकाणी भाग पडले. विकेट जाईल. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. 5वा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय. जवळजवळ अर्धा संघ मात्र डगआउटला रेस्ट करतोय. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. विषय आहे चर्चेला ग्रुप आहे रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी केली या 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सौरव आपला बोलबाला मात्र कायम ठेवलाय. ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 25 धावसंख्येवरती 5वा धक्का मात्र टीम कशीत संघाला लागलाय. एका बाजूला आदर्श फणसपडा संघ खेळताना पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळताना पाहायला मिळतोय कुर्लाई कशीत संघ. ऑन साइडला मात्र ड्रायव्हिंग लेनचा चेंडू होता. लॉंगॉनला मात्र ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव मात्र नक्कीच सुखरूपरित्या पूर्ण केले गेले. 3 चेंडूंचा खेळ झाला. या 4थ्या षटकामधील 26 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 26 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. क्षमा असावी. 4थं षटक मात्र या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळते. 26 धावा मात्र फलकावरती लागल्या गेल्यात. 26 रन्स स्कोरकडे पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज मात्र नक्कीच पुढच्या काही चेंडूंची स्ट्रॅटेजी बनवत आहेत आणि बनवायला हवी कारण येणाऱ्या कालामध्ये मोठे फटके तुम्हाला खेळावे लागणार आहेत. कारण जी टोटल मात्र नक्कीच पाहायला मिळते 26 धावा मात्र फलकावरती लागले गेलेत. ऑफसाईडला ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र निघून जातो. एक्स्ट्रा कव्हरचा शतषक मात्र चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धाव मात्र पूर्ण केले गेले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 27 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून इथून 2 चेंडू शिल्लक आहेत. 4थ्या षटकामधील 27 रन्स आफ्टर 4.4 ओव्हर. खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. चांगला लेग कटर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला.
आणि स्ट्रेंथ मात्र या ठिकाणी पाहायला मिळते सौरभची, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा मात्र मोठ्या प्रमाणात लेग कटरचा मात्र उपयोग केला होता. चांगल्या प्रकारे फिंगर्स मात्र रोल करतोय. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आउट द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ येईल. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत एक विकेट येताना पाहायला मिळालाय आणि 2 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्यात. कुठेतरी नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच सौरभची, ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली. ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला. लॉंगॉनला चेंडू मात्र निघून जातोय. लॉंगॉनचं शतक मात्र पुढे येईल. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केले गेले. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 28 रन्स स्कोर करती लागले गेलेत. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवत संधी डीजेला. आता आमच्यात चषकाची होते हो चर्चा पालघर जिल्ह्यात आधी. आता आमच्यात चषकाची होते हो चर्चा वसई तालुक्यात आधी. माऊली चषक तलावपाडा फेमस आमचा. येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तलावपाडा फेमस आमचा. येऊन बघा की वैतरणामध्ये. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जरीमरी डोली आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघोबा शिरगाव या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. हा पहिला पुकार आपल्याला पाहायला मिळतोय. जरीमरी डोली आणि त्याचबरोबर वाघोबा शिरगाव दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 28 रन्स स्कोर करती लागले गेलेत. गोलंदाजी मार्क होती मिलिंद आपल्याला पाहायला मिळते. 5व्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये त्याला इन्व्हाइट केले गेले. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण खूप वेळ वाया जातोय. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटे दिली गेली, तर 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं फेकून झाली पाहिजे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जरीमरी डोलीव आणि जय बजरंग शिरगाव या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय, टॉस साठी आपण सज्ज राहायचं आहे. हा सेकंड कॉल मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती मिलिंद आलाय. या स्लॉग ओव्हर मध्ये समोर फलंदाज आपण पाहू शकतायत. नारायण आपण पाहू शकतायत. फुलटॉस चेंडूला वॉड शॉट, सरळ चेंडूला मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. ओव्हर द स्क्वेअर लेग 6 धावा षटकार. सदानंद पाटील यज्ञेश्वर पाटील दादा दोघे आहेत लयत खंबीर. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूला मात्र नक्कीच स्क्वेअर लेगला मात्र डिस्पॅच केला गेला. ज्या प्रकारे फटका खेळला, ग्रेट शॉट मात्र नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 34 रन्स स्कोर करती लागले गेलेत. पुन्हा एकदा त्याच प्रकारे तोच फटका आणि तीच दिशा, तोच गोलंदाज स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा मात्र डिलिव्हर केला षटकार. 6 धावा. गुड शॉट. त्यांचा झुकत नाही हो कधी. यो यो दशरथ पाटील साथीदार त्यांचा झुकत नाही हो कधी. इथून जर तिसरा षटकार आला तर नक्कीच 500 रुपये मात्र अकाउंट मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. 2 चेंडूवरती 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 40 या आकड्यावरती. 14 रन्स स्कोर करती लागले गेले. दोन्ही फुलटॉस चेंडू आणि दोन्ही फटके मात्र नक्कीच कॉपी बुक स्टाईल मध्ये पाहायला मिळाले. अप्रतिम 2 चेंडूंचा खेळ झाला. या स्लॉग ओव्हर मध्ये 2 स्लॉग हिट मात्र पाहायला मिळतात, ते म्हणजेच नारायणच्या बॅटमधनं जे फायटिंग टोटल आहे त्या फायटिंग टोटल वरती संघ तर जाऊन पोहोचलाय, पण तो अजून सुद्धा इथून धावांची नितांत गरज आहे. ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला गेला. मिड विकेटला फार वेगाने शतक मात्र पुढे येतोय. चांगले शतक मात्र झालंय मिड विकेट मध्ये. तत्पूर्वी 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्या. धुळेने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 42 रन्स स्कोर करती लागले जात आहेत. आतापर्यंत नारायणचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग मात्र नारायणच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि एका बाजूने किल्ल्याला अडवतोय. या धावसंख्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतोय. फ्रंट फुटला येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुडीमध्ये संपर्क झाला नाहीये. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळते. बाईकच्या रूपाने ही धाव येताना पाहायला मिळाली. 43 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 43 रन्स स्कोर करती पाहायला मिळत आहेत. पुणे एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलेमध्ये संपर्क झाला नाहीये. विकेट सॅक्रिफाईस करण्यास मात्र भाग पडलाय. विकेटचं पतंग होत आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. केतन पुढचा सामना पाहायला मिळेल जरीमरी डोली ए आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग शिरगाव या दोन संघांमध्ये. शिरगाव संघाचा कॅप्टन मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगला मात्र या ठिकाणी ब्रेक लागलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 43 रन स्कोरवरती लागले जात आहेत. 44 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 44 टू विन असेल. जबरदस्त नारायणची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 13 चेंडूंमध्ये 24 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. 2 षटकार आणि 1 चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. विषय आलाय चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला सध्या विषय आहे चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला कुणी आम्हाला टक्कर द्या ना झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना चला टॉस मात्र या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय रमेश दादा पाटील यांना विनंती करतोय कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचं आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. रमेश दादा पाटील कृपया या आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघांचे कॅप्टन मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. जय बजरंग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला जरीमरी डोली अ. आदरणीय रमेश दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस मात्र या ठिकाणी करतोय. जय बजरंग शिरगाव संघाचा कॉल असेल. काटाचा कॉल आहे आणि छापा आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आपण सन्मान या ठिकाणी करतोय. या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रत्येक संघाचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. आमचे कॅमेरामॅन सन्मान या ठिकाणी केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. टोपलक देऊन नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. कॅप्टन टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. असे महत्वाचे 4 गोलंदाज तुमच्या बॉलिंग अटॅक मध्ये. रोहित आहे, लारा आहे, दिलीप आणि हितेश. आणि असं आज प्लेइंग 11 मध्ये कोणता खेळाडू असेल ज्याच्यावरती तुमच्या अपेक्षा असणार आहेत? महेंद्रकडे. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओटी तुषार, थँक्यू. धन्यवाद. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वैतरणा विभागातील एक नामवंत स्पर्धा आपण गेल्या पहिल्या दिवसात आपण चांगली कामगिरी पाहिली NCC नारंगी बी या संघाच्या माध्यमातून आणि कालच्या दिवसात त्यांचा दरारा हा या विरार परिसरामध्ये वैतरणा परिसरामध्ये पाहिला. मॅच ऑन. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. 44 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आदर्श फणसपाडा संघाला करावं लागेल. पहा, आदर्श फणसपाडा संघ या विभागातील कित्येक स्पर्धा खेळलाय आणि कित्येक स्पर्धेवरती अधिराज्य या संघाने गाजवले गेले. आणि दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई कशीद हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही संघ एक इनफॉर्म संघ म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिले. षटक क्रमांक पहिल्यामध्ये नारायण. पुढचा बॉल या ठिकाणी फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ जे आपण म्हटलं जातं तशा प्रकारचा फटका या ठिकाणी सजवला गेला. पॉईंट रिझल्टला पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये.
कालचा दिवस 50हून अधिक धावा प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिले आहेत आणि आजच्या दिवसात जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते, परंतु जर पाहिलं तर धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल हे पाहणं महत्वाचं असेल. बॉलर तयार, ओव्हर दी विकेट ने फुल टॉस होता, इन फ्रंट ऑफ द विकेट. सुंदर फटका पाहायला मिळतोय, नेत्रदीपक क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, डीप कव्हरला ठोकलाय, दमदार चौकार, 4 धावा. लई बारी माऊली इलेवंताला पाडा जबरी, माऊली इलेवंताला पाडा जबरी. श्याम पाटील कैलास दादानी घेतली मेहनत एक नंबरी. धन्यवाद डीजे. सुंदर फटका होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता परंतु लॉंग ऑफला होता, बॉलचा पाठलाग केला, लॉंग चेस होता, बॉल निघून गेला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय, जबरदस्त कलात्मक फटक्यांची मेजवानी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मिस्टर सौरभ. आता मात्र सौरभचा क्लास लाय, याही चेंडूला पाठवले गेले ते म्हणजे डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. माऊली चषक तलाव पडा प्रेमाचा अमुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. चषक तलाव पडा प्रेमाचा अमुचा. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं होतं, इन फ्रंट ऑफ द विकेट. थोडीशी उडी मारली जागेवरती आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉलला थेट पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये अडचणी सापडला नारायण. पुढचा बॉल याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु या वेळेला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुंदर झेल, सौरभच्या खेळीला पूर्ण विराम, जबरदस्त खेळी सौरभच्या माध्यमातून साकारण्यात आली, विकेट गेली आहे, फलंदाज बाद. आता आमच्यात चषकाची होते व चर्चा वसई तालुक्यात आधी. माऊली चषक तलाव पडा फेमस आमुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तलाव पडा फेमस आमुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. चषक तलाव पडा फेमस आमुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तलाव पडा सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, तो म्हणजेच एक्स्ट्रा कव्हरला सजवला गेला. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर सुंदररित्या आपण डीबीएन लाईव्हचं कौतुक करणार आहोत. बॉलला अगदी जर पाहिलं तर फॉलो केलं जाते, तिथून जर पाहिलं तर ज्या बॉलवरती टेनिसचं स्टिकर आहे ते देखील या ठिकाणी दाखवलं जात आहे. कौतुक करावं लागेल डीबीएन लाईव्हचं. या पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक नावाजलेलं हे लाईव्ह आपण पाहतायत. अगदी जर पाहिलं तर एनसीसी नारंगीचं ते मैदान आणि त्या मैदानावरती कित्येक स्पर्धा होत आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर त्या ठिकाणी देखील त्यांचं प्रतिनिधित्व आहे. त्यानंतर जर पाहिलं तर आदिवासी समाजाच्या ज्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांना रजिस्टर केले गेले आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सातत्यपूर्वक कव्हर केल्या जात आहेत. धावसंख्या 9 असताना पहिला धक्का. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सबमरीन डेव्हली पाहायला मिळते, सुंदर टप्पा पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला, अनपेक्षित उसळी झाली, सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. अशा रीतीने पहिल्या एकंदरीत जर पाहिलं तर इथून देखील जर पाहिलं तर 5 पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथमतः जर पाहिलं तर 44 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद, धावसंख्या 9च्या घरामध्ये बॅटिंग करत असताना आदर्श फणसपडा या संघाला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहत आहेत. ऐकूया डीजेला, येऊया पुढेच एकदा मॅचच्या दिशेने. आमच्यात चषकाची होते व चर्चा पालघर जिल्ह्यात आधी. आता आमच्यात चषकाची होते व चर्चा वसई तालुक्यात आधी. माऊली चषक तलाव पडा फेमस आमुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तलाव पडा फेमस आमुचा. पहा, ज्या वेळेला जर पाहिलं तर आई कुर्लाई कशी हा संघ फलंदाजी करत होता. पहिल्या षटकात जरूर 2 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यांच्या 12 धावा होत्या. परंतु प्रतिस्पर्धी संघ अर्थातच आदर्श फणसपाडा संघाची धावसंख्या आता मात्र एक गडी बाद 9च्या घरामध्ये आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हे सर्व डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवले जाते. 44चा टार्गेट आहे, 8.75चा रन रेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मेंटेन ठेवणं गरजेचं असेल. स्ट्राईक रेटवरती बॅटर आपल्याला पाहायला पडतं मिस्टर रोहित, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती आता मात्र बॉलर तयार झाले ते म्हणजे मिस्टर दीपेश. 24 चेंडू 35 धावेची इथून देखील गरज असेल. यावेळेला जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. स्वतः यष्टीरक्षक चेंडू मागे जात आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. पहा ना, एकंदरीत जर पाहिलं तर आता मात्र चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. MB स्पोर्ट, मात्र बदल स्पोर्ट अर्थातच कल्पेश जी मात्रे, मनीष जी मात्रे जे जुचंद्र परिसरातील सर्वाधिक या
पालघर जिल्ह्यातील नावाजलेलं स्पोर्ट्स शॉप आपल्याला पाहायला मिळते. मात्र बजाज स्पोर्ट आणि त्या ब्रँडची बॅट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बोलो तयार. ओहो, यावेळेला जर पाहिले तर दांडी गोल केली जाते. काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज बाद झाले. फर्निचर डिस्ट्रॉइड. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये आदर्श फणसपाडा संघाला. अध्यक्ष नरेश पाटील लई झकास, दामा पाटील मुकेश पाटील हाय खास. दामा पाटील मुकेश पाटील खास. अर टंका त्यांचा चहू बाजूला लागत नाही कोण नादी. अर टंका त्यांचा चहू बाजूला लागत नाही कोण नादी. माऊली चषक तलपडा फेमस आमुचा, येऊन बघा की वैतरणामधी. माऊली चषक तलपडा फेमस आमुचा. माऊली चषक तलापाडा गावातील एक सर्वाधिक नावाजलेला हा चषक आपण पाहतायत. 5 दिवस या संपूर्ण चषकाचं नियोजन या मैदानावरती, या क्रीडांगणावरती आपण पाहतायत. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर कालचा दिवस अप्रतिमरित्या पार पडला गेला. कौतुक करीत सर्व जे आयोजक आहेत त्यांनी अफाट मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली गेली आणि जबरदस्त नियोजन, चांगले फ्लड्स या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगले बॅनर्स आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करतायत. आता मात्र जर पाहिलं तर धावफटकावरती फक्त आणि फक्त 9 धावा लगावल्या गेल्या आहेत. म्हणजेच काय, आता मात्र इथून संयम बाळगणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. अराउंड विकेटने समोरच्या दिशेने टाकलाय, ठोकल्या समोरच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांकरिता निघून जातोय फलंदाज तन्मयच्या बॅट मधून येणारा दमदार चौका. दबावामधून दूर काढणारा फटका समोर टाकला होता ऑन साइडला. बॉलला वडवले गेले. पाहता 1 बाउन्स बॉल चेंडूने जर पाहिलं तर सीमारेषा गाठली गेली. चौकार आलाय आणि चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरकेल. ओहो, आता मात्र जर पाहिलं तर पुनरागमन केलं जाते मिस्टर दीपेशच्या माध्यमातून, कारण की या पहिल्या बॉलवरती जरूर चौकार गेला, परंतु त्यानंतरच्या पुढच्या बॉलवरती आपण पाहिलं तर बीट केला गेला आणि धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच निश्चित स्वरूपात आपण 13 धावा या धावफटकावरती पाहतो. याही वेळेला चांगला चेंडू होता. पहा ना, एकंदरीत जर पाहिलं तर एक जरूर चौका मारला तो म्हणजे तन्मयाने. पण तुम्ही कौतुक करेन जे गोलंदाज आहेत मिस्टर दीपेश, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. जरूर एक चौकार गेला, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमबॅक का असते हे दीपेशने मैदानाच्या आतमध्ये दर्शवून दिले. फुलटॉस होता, मिस केलाय. दांडी गोल झाले. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय. आदर्श फणसपाडा संघाला परतावं लागेल. मिस्टर तन्मय बॅक टू दी डगआउट. स्तरावर जाऊन पोहोचले गेले आणि त्याच कारणाचं काय तर एक गाव एक फॉर्मॅटचा मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय. जिचुंद्र परिसर असेल, त्यानंतर भाईंदर असेल, त्यानंतर जर पाहिलं तर मीरा रोड, त्यानंतर वैतरणा विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण टेंबी खोडावे गावामध्ये रॉकी ग्रुपची स्पर्धा पाहतोय. त्यानंतर जर पाहिलं तर शिवनेरी चषक जो नाईटचा एक सर्वात मोठी एक मानाची प्रतिष्ठित स्पर्धा आपण पाहतोय आणि माऊली चषक त्यातीलच एक मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडस उसळी घेतली. त्यानंतर जर पाहिलं तर पाहता लॉंग लेगला बॉल निघून जातोय. बॉल थांबणार नाही. बॉल थेट गेला मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता दमदार, शानदार, बहरदार मिस्टर विकीच्या बॅट मधून चौकार. आमच्यात चषकाची होते हो चर्चा पालघर जिल्ह्यात आधी. आता आमच्यात चषकाची होते हो चर्चा वसई तालुक्यात आधी. माऊली चषक आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. ते धावसंख्या 17 झाले. बॉल तयार, कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला जर पाहिलं तर स्विंग अँड मिस, सुंदर फटका पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला आणि बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विकेच्या माध्यमातून केला गेला, परंतु या ठिकाणी जमलं गेलं नाही आहे. हा बॉल डॉटच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. जबरदस्त थोडासा हलकाचा ब्लेड जर शेवटच्या ओपन झाला असता तर बॅटची कडा देखील शेवटच्या बॉलवरती लागली असती, परंतु यावेळेला जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॉल तयार,
ओहो, याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण झाले. कव्हर पॉइंटला आपण पाहतोय आणि पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 18च्या घरामध्ये 3 विकेट गमावल्या आहेत. 5:44चा पाठलाग करते तुमची धावसंख्या 18च्या घरामध्ये या धावफटकावरती लगावली गेली आहे. थोडासा मंदावला गेला आहे. ही धावसंख्या पण वाढवणं हे फार महत्वाचं मैदानाच्या आतमध्ये बाब बनून राहिली आहे. लेग कटर होता, बीट झाले. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस या चेंडूला जर पाहिलं तर हाईट दिली, त्यानंतर चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर थोडस बाहेर निघाला आणि ही खासियत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर राकेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली, ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू फेकलेत आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केले. त्याला विकेट जरूर मिळाली नाही आहे, परंतु त्याची गोलंदाजी ही अफलातून राहिली. ओहो, अपील केली जाते. लाऊड अपील झाले, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केलाय. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण आता मात्र राकेश यांना आपण पाहता एकेरी धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती 19 झाले. 14 चेंडू आणि विजयाकरिता 25 धावांचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज या मैदानावरती क्रीडांगणावरती भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील आभार. ओहो, शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या माध्यमातून थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. कावकर क्षेत्रमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पाहता 2 धावा निश्चित स्वरूपात कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावड्या संघाची धावसंख्या धावफटकावरती लगावली गेली. ती म्हणजेच 21च्या घरामध्ये 21 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. इथून देखील बऱ्याच धावांचं लक्ष. 3 विकेट जरूर गमावले आहेत. या विकेट महत्वाच्या असलेल्या मॅच मध्ये, कारण की महत्वाचे विकेट्स म्हणून या विकेटकडे पाहिलं जाते. 13 बॉल आणि 23ची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जर घेतल्या तर मॅच जिंकू शकतात. ते म्हणजे आदर्श फणसपाडा आणि आता जर डॉट बॉल घेणं महत्वाचं असेल. प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपये असतील. ऑन साईडला बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय तो म्हणजेच डीप कव्हरला पाहता एक सिंगल कंप्लीट केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून आणि पुढेच एकदा जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. 23च्या घरामध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 44 धावांचा पाठलाग करत असताना 3 गडी गमावल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ते 23च्या घरामध्ये. आता मात्र 12 चेंडू विजयाकरिता 21 धावांचं लक्ष. 12 मध्ये 21 कुठला संघ जिंकेल हे पाहण्या अगोदर पाण्याची व्यवस्था आपण मैदानाच्या आतमध्ये करूया. ड्रिंक्स ब्रेक घेऊया. या ऐकूया डिक्स जॉकीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. येऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने. तालुक्यात आधी माऊलीच्या शकताला पडा फेमस आमुचा. येऊन बघा की वैतरणामध्ये माऊलीच्या शकताला पडा फेमस आमुचा. येऊन बघा की वैतरणामध्ये माऊलीच्या शकताला पडा फेमस आमुचा. येऊन बघा की वैतरणामध्ये माऊलीच्या शकताला पडा फेमस आमुचा. येऊन बघा की वैतरणामध्ये. चांगली बॅटिंग झाली होती. इनसाइड आउटच्या माध्यमातून पहिल्या चौकार 1 बाउन्स ओव्हर दी निघून गेला. पुढेच एकदा बॅटर तयार झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली होती आणि त्याचंच ऍक्शन रिप्ले डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाते. ज्या फटक्यांची चांगली फलंदाजी केली होती आणि ते फटके आता मात्र दाखवले जात आहेत. विकी समोर टाकला होता. ऑनसाईडला बॉलला वडवले गेले. तो बॉल देखील चौकार गेला. म्हणजे या डावामध्ये आतापर्यंत भरपूर चौकार आलेत आणि आपल्याला जर पाहिलं तर 4 चौकार या डावमध्ये आतापर्यंत कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या टोटली धावफटकावरती 23. 3 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 4 मध्ये मिस्टर नारायण. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल चेस होणार नाही. बॉल थांबणार नाही. बॉल थेट चाललाय मैदानाच्या बाहेर. एका टप्प्याच्या सहाय्याने धावा मिळतील 4. येतोय माऊली चषकातील दमदार चौकार. तालुक्यात आधी माऊलीच्या शकताला पडा फेमस आमुचा. येऊन बघा की वैतरणामध्ये माऊलीच्या शक- सन्माननीय फ्रॉम अमेरिका कार्तिकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारीकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज.
ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. स्वतः यष्टीरक्षक चेंडू मागे जात आहेत. पाहता या ठिकाणी जर पाहिलं तर सुंदर झेल टिपण्यात येतोय, तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दुसऱ्या अटेम्प्टला झेल कंप्लीट केलाय. आणखीन एक धक्का, टीम आदर्श फणसपाडा संघ अडचणीत सापडलाय. काय एखादा फलंदाज येईल आणि एक मोठा फटका खेळून या मॅच वर पुणेच एकदा पलटवार होईल. बाजूला लागत नाही कोण नादी माऊलीच्या शकताला पडा फेमस आमुचा येऊन बघा की वैतरणामधी माऊलीच्या शकताला पडा फेमस आमुचा येऊन बघा की वैतरणामधी माऊलीच्या शकताला पडा फेमस आमुचा येऊन बघा की वैतरणामधी. थँक्यू. अंदूक फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. बॅट जर पाहिलं तर जे आपल्या बॅटचं स्टिकर असते त्या बॅटच्या स्टिकरच्या ही अगदी जर पाहिलं तर बाजूला हा बॉल लागला गेला. बाहेरची कडा घेण्यात आली, तिथून जर पाहिले तर विकेट या ठिकाणी मिळाली. आता मात्र संघाचं दडपण जाणवलं जाते भरपूर धावेंवरती. आता मात्र जर पाहिलं तर विजयाकरिता 10 चेंडू 17 धावांचं लक्ष, 27 धावफटकावरती धावा लगावल्या गेल्यात. बॅट तयार. ओहो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा तर अचूक होता, थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर नारायण, ज्याने पहिले षटक टाकलं होतं. त्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर जवळपास 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये दमदार कामगिरी. सुंदर 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 अप्रतिम लाईन होती. आणि यावेळेला जर पाहिलं तर ऑप्स्टिकच्या आतमधून या बॉलला पिचिंग केले जाते. डॉट बॉलच्या माध्यमातून बॉल राहील. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर शॉर्ट बॉल होता, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉन क्षेत्ररक्षक आलेत. पाहता झेल ड्रॉप. महत्वपूर्ण क्षणामध्ये तुम्ही जर अशा कॅचेस सोडाल तर मॅच मध्ये जर पाहिलं तर काहीतरी रंगत निर्माण होईल. आता मात्र जर पाहिलं तर काय घडलं जाईल हे पाहणं महत्वाचं असेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत ऑन स्क्रीन. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला जर पाहिलं तर भरपूर उंचावरती जाऊन नेऊन ठेवला आणि ही पहा डीबीएन लाईव्हची खासियत. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्या ठिकाणी झेल ड्रॉप क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 29 झाले. बॉल फेकून झालेत 4. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कारण की याही चेंडूला जर पाहिलं तर एक जबरदस्त उसळी मिळाली आणि तिथून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते 30च्या घरामध्ये. 3.5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर नारायण एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी करतायत. संघाला जिंकून देण्याचं काम ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलाय. शेवटचा बॉल जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉटच्या माध्यमातून काय मॅच मध्ये रंगतमेन होईल. 44 धावांचा पाठलाग करत असताना 30 झाल्यात, म्हणजे आता मात्र 6 चेंडू विजयाकरिता 14 धावांचं लक्ष. 6 मध्ये 14 कोण जिंकेल. एका बाजूला आई कुर्लाई कशी, दुसऱ्या बाजूला आदर्श फणसपाडा. हे पाहण्या अगोदर आपण ऐकणार आहोत डीजेला आणि येऊया पुढच्या एकदा या 6 मध्ये 14च्या दिशेने. विषय आलाय चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे चर्चेला, ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग, ग्रुपचा झालो या दिवाना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग, ग्रुपचा झालो या दिवाना. जर पाहिलं तर खेळाडूच्या अंगावरती आदर्श फणसपाडा हे नाव, गावाचं नाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि कौतुकात्मक कामगिरी ज्या वेळा आपल्या अंगावरती गावाचं नाव असते त्या वेळेला एक गाव एक फॉर्मॅट कित्येक वेळा आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असतात आणि निश्चित स्वरूपात आता मात्र 6 चेंडू 14 धावांचं लक्ष, म्हणजेच काय तर या ठिकाणी अमीर यांना आणि दुसऱ्या बाजूला केतन चांगल्या धावा कराव्या लागतील. 6 मध्ये 14 धावांची गरज असताना पहिलाच बॉल जर पाहिला तर अपील केली गेली. यावेळेला जर पाहिलं बॅटची कडा होती, तिथून जर पाहिलं तर विकेट गेली. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. मॅच मध्ये चुरस निर्माण झाले. येणारे 5 बॉल विजयाकरिता 14 धावांचं लक्ष. पाटील वन मॅन किंग ग्रुपची बघा तो हाय शान. बघा तो हाय शान. ग्रुपची बघा तो हाय शान. अरे प्रतीक पाटील, अश्विन घोंगे, ताऱ्या मित्रांची हाय जान.
चला धन्यवाद. विकेट गेलाय. आता मात्र 5 चेंडू 14ची गरज. स्टेप आउट झाले. यावेळेला ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तडजोड सर्कलच्या आतमध्ये. पहा या ठिकाणी एक एक धावेला या ठिकाणी महत्व दिला जातोय आणि आमची डीबीएन लाईव्हच्या टीमचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की त्यांच्या माध्यमातून भरपूर काही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवनवीन काहीतरी करण्याचं काम हे सातत्याने डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिले. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 4 विजयाकरिता लक्ष इथून देखील 13 धावेंचं. 4 मध्ये 13 एक मोठा फटका मॅच मध्ये रंगत निर्माण करून देईल. सन्माननीय कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार्याकरिता केतनसाठी 200 रुपये असतील. परंतु आतापर्यंत केतनची बॅट ही मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल साठीच बोलू लागली आहे. आता मात्र 3 बॉल आणि विजयाकरिता 12चं लक्ष. 3 चेंडू 12 धावा. जरीमरी डोलिव ए आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा शिरगाव दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर जरीमरी ढोलिव विपक्ष जर पाहिलं तर वाघोबा शिरगाव. तर या ठिकाणी जर पाहिलं तर जय हनुमान शिरगाव एक टीमचं नाव आणि या ठिकाणी आमच्याकडे आहे ते म्हणजेच वाघोबा शिरगाव जे लॉर्ड्स प्रमाणे नाव आहे तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या ठिकाणी एक सिंगल प्राप्त केली जाईल. संघाची धावसंख्या धावफटकावरी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 33च्या घरामध्ये 4 पूर्णांक. आता मात्र जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. म्हणजे आता मात्र जर पाहिलं तर 2 मोठे फटके जर आले तर आदर्श फणसपडा संघ विजय होऊ शकतो. पाहूया. ओहो यावेळेला जर पाहिलं तर चुकीचा फटका पाहायला मिळतोय. पाहता पाहता एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि इथून जर पाहिलं तर या मॅच वर पूर्णपूर पकड बनवले आई कुर्लाई कशी त्या संघाने. कारण की जर पाहिलं तर आदर्श फणसपाडा या 5 षटकांच्या फॉर्म्युलामध्ये तुमच्याकडे 44 जावा. या मैदानावरती मला तर वाटत नथिंग आहे, कारण की काल असे बॅटर होते. मिस्टर सँडीने देखील 44 धावा वन मॅन शो केल्या होत्या. त्या म्हणजेच या पहिल्या मॅच मध्ये कालच्या दिवसात. त्यानंतर सेमीफायनलच्या मॅच मध्ये 50 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. 1-11ची गरज आणि यावेळेला जर पाहिले तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. परंतु अशा रीतीने विजय झाला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आई कुर्लाई कशीत. कॉंग्रॅच्युलेशन्स आई कुर्लाई कशीत. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असेल. हार्ड लक टफ लक. आदर्श फणसपडा दोन्ही टीम्सला विनंती असेल. आदर्श फणसपडा मैदानाच्या आतमध्ये हँडशेक करण्यासाठी प्लीज आम्ही विनंती करतोय. हँडशेक 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 प्लीज 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 विनंती करतो आम्ही आदर्श फणसपडा संघाला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जा. आणि आई कुर्लाई कशी संघाला देखील विनंती करतो हँडशेक करूनच तुम्ही मैदान सोडायचं आहे. हँडशेक केल्याशिवाय कोणीही मैदान सोडू नका. या स्पर्धेचा नियम.